संभाजीनगरहून माहूरकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते आहे। जालन्याजवळील वखारी फाटा इथं हा अपघात झालाय। जालन्याच्या पुढे माहूरकडे जाणारी बस आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर जोराची धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। संभाजीनगरहून माहूरकडे जाणाऱ्या या बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडलाय। या भीषण अपघातामध्ये या बसमध्ये बसलेल्या 40 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसचे झालेले हाल हे गरजू आणि गावकरी व इतर लोकांना भोगावे लागत आहेत। एसटी महामंडळाच्या बसेस या फार खूप जुन्या झाल्यामुळे प्रत्येक वेळी या बसचे अपघात होताना आपल्याला या वर्षामध्ये दिसून येतात। सध्या अशीच एक घटना संभाजीनगरमधून समोर येतेय। संभाजीनगरहून माहूरकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। जालन्याजवळील वखारी फाटा इथं हा अपघात झालाय। जालन्याच्या पुढे माहूरकडे जाणारी बस आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय। यात बस वाहक गंभीर जखमी झाला असून बसमधील 2 प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे। तर 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालंय। अचानक झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत।